तर चला आपण दादांना विचारूया त्यांचं नाव. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव निक्सन इग्नेशियल फुलटाडू. मी वसईवरून आलेलो आहे. 9 महिने झाले असं. आणि इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला? एकदम बरं वाटतं. सगळ्या सुविधा आहेत. सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं बिस्किट, रात्रीचं जेवण, राहायला वगैरे सुविधा सगळ्या मेडिकल व्यवस्था सगळ्या. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? बरं. आणि किती दिवस झाले येऊन? 8 महिने झाले. अच्छा. नाश्ता पाणी जेवण अगदी आपल्या वडिलांसारखा मला अच्छा. या आहेत शानू मावशी. तर शानू मावशी आप कब आ गए हैं इधर? अभी मैं आएगी ना सर, 8 महीना होगा। मेरा कोई नहीं है, मेरा बच्चा नहीं है, आदमी नहीं, मैं अनाथ है। अनाथ है, मेरा बेसहारा है, मेरा कोई नहीं ना। मेरे में आया दादा, मैं इधर ही हूँ। मैं अभी ये लोग ने सब संभाला मेरा। अभी सुबह की नशा नाश्ता चाय सब दो मेरे को, फिर खाना नाश्ता सब दो, सब चारों टाइम मिलता है। कोई टेंशन नहीं रहता है इधर, पूरा अपना घर का जैसा है। अभी जेंट्स का वार आ रहा है, लेडीज का वार आ रहा है। अभी सुबह नहाने के बाद सुबह उसका गर्म पानी मिलता है, कोई टेंशन नहीं रहता आपका घर का जैसा है। खुश है ना आप इधर? हाँ मैं बहुत खुश है, मेरा बहुत टेंशन है, बहुत अच्छा है घर का जैसे। आणि आई तुम्हाला कसं भंडारे हां तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? बरं वाटतं. 4 महिने झाले मी आली आणि बरं वाटतं. माणसं पण सगळे चांगले अच्छा. आणि ह्या आहेत केअरटेकर. ह्या पण खूप छान आहे, प्रेमळ आहे, सर्वांना सांभाळून घेतात, एकट्या सर्व करतात त्यांचं. नाव सांग ना. सांगा. माझं नाव आशा प्रदीप जाके. माझं नाव प्रदीप जाखले. मी सातारावरून आलो आहे. अच्छा. मी कॅन्सरचा पेशंट आलो आहे. माझा घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी इकडे आलो. अच्छा. तुम्हाला किती दिवस झाले येऊन इकडे? मला 6 महिने झाले ना. हे आहेत गर्भ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष. तर चला त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊया. जय महाराष्ट्र. मी बाळू साळवे, गर्भ सामाजिक संस्था वृद्धाश्रम अध्यक्ष. आम्ही 2025 1 जानेवारी 2025 रोजी आम्ही आमचं वृद्धाश्रम चालू केलं. आमचं एम हा आहे की आम्ही सर्व अनाथ लोकांना इकडे सांभाळायचं असा आमचा हेतू आहे. आणि त्या परीने आम्ही इकडे अनाथ लोकांना सांभाळतो आहे. आणि आम्हाला आता 1.5 वर्ष पूर्ण होत आले. त्या 1.5 वर्षामध्ये आम्ही ह्या सर्व अनाथ लोकांना इकडे सांभाळतो आहे. आमच्याकडं सर्व डॉक्युमेंट्स पूर्ण आहे. 1280ची निधी आहे. आणि आम्हाला इकडे हे सांभाळत असताना आम्हाला भरपूर अडचणी येतात. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला फुलाची पाकळी आमच्या संस्थेला 1 रुपया जरी प्रत्येकाने डोनेट जर केला तर खूप बरं होईल. ह्या वृद्धांना एक सहारा मिळेल आणि त्यांना एक चांगलं जीवन जगता येईल. त्यानुसार तुम्ही आम्हाला डोनेट करा. 1 रुपया जरी केला तरी तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आमच्या जीपे नंबरवरती डोनेट करू शकतात. जीपे नंबर आहे 8830080717. परत नंबर सांगतो 8830080717. हे आमच्या संस्थेचे सचिव आहेत श्री संतोष गजानन जाधव. नमस्कार सर्वांना. आम्ही गर्भ सामाजिक संस्था ही आम्ही इथे चालू केलेली आहेत. आणि तुम्ही पाहताय की इथे सर्व बसलेले आमचे वृद्ध आहेत. हे आमच्या घरच्यासारखे आहेत आणि खूप माया आहे. आणि आम्ही पण त्यांना त्याची माया राहतो, तसेच आम्हाला ते मायेने जवळ करतात. आम्ही या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जर तुम्हाला शक्य झालं, अन्नधान्य म्हणा, त्यांना कपडा म्हणा, किंवा आम्हाला काय थोडी मदत, आर्थिक मदत म्हणा, तर म्हणा आम्ही जे केअरटेकर ठेवले आहेत त्यांचा म्हटलं 15-20 हजार रुपये पगार आहे एकेकाचा. त्यांच्यासाठी मदत झाली तर थोडी. त्याच्यासाठी आम्हाला जर जीपे नंबर जर तुम्हाला सांगायचं झाला असेल तर तुम्हाला आम्ही जीपे नंबर सांगितलेलाच आहे. तरी एक वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जीपे करू शकता किंवा अकाउंटला पेमेंट देऊ शकता. त्या पावती भेटेल. आणि आम्ही इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही या आश्रमासाठी थोडीफार मदत करा. आणि आश्रमला व्हिजिट पण द्या कधीतरी. आणि गर्भ सामाजिक संस्था वृद्धाश्रमाचा ॲड्रेस आहे इथे खाली दिलेला, तर नक्की व्हिजिट द्या.
आणि होईल तेवढी हेल्प करा. आणि ॲड्रेस आहे सर्वे नंबर सर्वे नंबर 74 मोहिते कंपाऊंड मोदलपाडा कनेर फाटा मार्ग अमोल डेअरीच्या पुढे विरारपूर तालुका वसई जिल्हा पालघर. धन्यवाद.